ट्रॉम्बे संघ तुमचा 12वा प्रतिनिधी अजून आला नाही. ट्रॉम्बे संघ तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. द्रोणागिरीकरांचा संघ बॅटिंग करताना आपला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल सोनू पाटील, तुषार जाधव. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रमुख अस्त्र टीमचं प्रमुख गोलंदाज तुषार जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल इथं मात्र पहा पंचांचा इशारा वाईटचा येते. पहिलाच चेंडू खराब चेंडू, स्लोअर गतीचा चेंडू होता, 5वा चेंडू होता, परंतु ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. करपच्या माध्यमातून एक धाव मिळते टीमला. समोर फलंदाज पाहतो आपण सोनू पाटील, तुषार जाधव. तर फटका चांगला आहे, अप्रतिम फटका. बॉल थांबत नाही, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडं. हा येतो दमदार दर्जेदार सोनू पाटीलच्या बॅट मधून चौकार. पहिला चेंडू वाईट फेकला, त्यानंतर मात्र चौकाराने सुरुवात केली आहे. टीमची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 5 लागली गेली आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण सोनू पाटील, प्रमुख गोलंदाज पिवनचं षटक फेकत असताना तुषार जाधव. पिवनच्या षटकामध्ये धावांची लयलूट केलीच जाते. नेहमीच फलंदाज अग्रेसर असतात आणि तशीच फलंदाजी मात्र सुरुवात दमदार करून दाखवली आपल्या टीमसाठी सोनू पाटील या बॅटरने. शॉर्ट पाईन लेग, शॉर्ट कव्हर लेग. पंच जरा मोबाईल ठेवा खिशामध्ये, विनंती असेल. इथं मात्र फटका, अप्रतिम फटका, दर्जेदार फटका. आपलातून फटकेबाजी पाहायला मिळते. बॉल साईल आउट ऑफ द पास, स्टँड अँड डिलिव्हरी मिड विकेटच्या डोक्यावरनं फेकलाय उत्तुंग षटकार. फलंदाज पाहतो आपण सोनू पाटील. चला बॉल द्यायचे. काय फटका पाहिला आपण, अप्रतिम फटका, दर्जेदार फटका. फलंदाज पाहतो आपण सोनू पाटील नाव फलंदाजाचं. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर दमदार षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावा. मागणं षटक पाहतो आपण तुषार जाधव. अनुभव भरपूर आहे, परंतु तेवढा ताकदीचा फलंदाज पाहतो आपण सोनू पाटीलला. त्याच्या समोर मात्र आपली फिरकीची जादू चालत नाही सध्या घडीला, परंतु कमबॅक करू शकतो हा गोलंदाज. इथं मात्र स्क्वेअर लेगला जोरदार अपील, फलंदाज बाद, कमबॅक केलं. जशात तसे प्रत्युत्तर दिलं. चौकार षटका जरी मारला असला तर ती फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज तुषार जाधवला. तुषार जाधवचं षटक महत्वाचं षटक होतं. चौकार षटकार आला होता, वाईट डिग्री आला होता. यावेळी मात्र सिंगल स्ट्राईक रोटेट जरी केली असती तरी आपली विकेट सलामत राहिली असती आणि येणाऱ्या षटकावरती चांगली फलंदाजी करू शकला असता सोनू पाटील, परंतु अतिघाई संकटात नाही असं पाहायला मिळालं. सोनू पाटीलला मैदानावरती राहणं गरजेचं होतं. धावा देखील बनल्या गेल्या होत्या, परंतु लालच बुरी बात आहे. शुभ शॉट करण्याचा प्रयत्न होता सोनू पाटील, जाल्यात फसला गेला. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला, सोनू पाटील बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय कुणाल कोहली. आता कुणाल कोहलीवरती जबाबदारी असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतो आपण लेफ्टी बॅटर. 11 धावा धावफलकावरती. थोडंसं दबाव देखील फेकला गेला होता तुषार जाधववरती, परंतु कमबॅक केलं, विकेट मिळवून दिले आपल्या टीमसाठी. आता मात्र जादू आपल्या स्लोअर गतीचा चेंडू आणि फेकून दिलाय. बॉल जाईल आउट ऑफ द पार. हा येतो कुणाल कोहलीच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. सतरा धावा धावफलकावरती. धावांची लूट, धावा इथे लुटल्या जातात.
पिवनचं षटक, पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते. जरी सोनू पाटील बाद झाला त्यानंतर मात्र कुणाल कोहली आला मैदानाच्या आतमध्ये. कुणाल कोहलीच्या देखील बॅट मधून आपण दमदार षटकार पाहिला आणि 17 धावा धावफलकावरती पाहतो आपण. चांगली बॅटिंग, चांगला खेळ, चांगला क्रिकेट पाहायला मिळते. प्रणव कोहली अजूनही नॉन स्ट्राईकला पाहायला मिळते. सलामीचा फलंदाज आहे प्रणव कोहली, परंतु नॉन स्ट्राईकला त्याला मात्र स्ट्राईक मिळाली नाहीये. परंतु तिसऱ्या क्रमांकावरचा हा फलंदाज कुणाल कोहली स्ट्राईक एंडला ऑन द फायर. तुषारचा पुढचा बॉल. इथं देखील फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. आवाज नको एवढा देऊ. करंजा टीम तुम्ही एवढा आवाज नको देऊ इथून. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे. 18 धावा धावफलकावरती. आता मात्र प्रणव कोहलीच्या खात्यामध्ये स्ट्राईक पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग पाहायला मिळते कुणाल कोहलीची देखील. आता प्रणव कोहली असेल स्ट्राईक एंडला फलंदाज. तुषार जाधव गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल. समोर फलंदाज पाहतो आपण प्रणवला. इथे एक शॉर्ट्स कव्हर लेगला पिल्लर हाय तशी चांगली फिल्डिंग, तेवढी चांगली थ्रो. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेने मात्र षटक क्रमांक पहिला होतो समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 19 धावा. 19 वरती 1 अशी परिस्थिती पाहायला मिळते. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, चांगला स्टार्ट मिळाला द्रोणागिरी करंजा टीमला. चार षटकाचा सामना पाहतो आपण. सेकंड राऊंडचा पहिला मॅच. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय. विनर टू विनर असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. एका बाजूला द्रोणागिरी करंजा संघ आणि त्याच्या अगेन्स्ट संघ पाहतो आपण त्रिमूर्ती श्री दत्तनगर ट्रॉम्बे संघ. हेमंत दुधाल गोलंदाजी ट्रॅक वरती असतील. गोलंदाज सेकंड ओव्हर फेकण्यासाठी हेमंत दुधालचा वापर केला गेला. इथं मात्र फटका चांगला आहे, फिल्डर आहे, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून दस्तक पे मस्तक आलाय षटकार. पहिल्याच बॉलवरती दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचलीये 25 आकड्यावरती. 20 बाय लॉस्ट फॉर 1 विकेट. 25 धावा धावफलकावरती. फिल्डर होता परंतु त्याच्या डोक्याच्या वरून आज फटकेबाजी पाहायला मिळते. प्रणव कोहलीच्या खात्यात देखील आपण बघतो 7 धावा. कुणाल कोहलीच्या देखील खात्यामध्ये 7 धावा पाहतो. 1 षटकार सिंगल. कुणाल कोहली देखील 1 सिंगल 1 षटकार. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला दोन्ही फलंदाजाच्या खात्यामध्ये 1 षटकार पाहायला मिळते. हेमंत दुधाल पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर फलंदाज पाहायला मिळेल प्रणव कोहली. इथं मात्र फटका चांगला आहे. काय लांब लचक फटका पाहायला मिळते. गगनाला गगनचुंबी घेणारा हा षटकार पाहायला मिळते. फलंदाजाचं नाव आहे प्रणव कोहली. सलग दुसरा षटकार. इथं जरा षटकारांचीच भाषा बोलली जाते. काय फलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये नॉन स्ट्राईकला होता परंतु शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक मिळाली. सिंगल घेतली. पुन्हा एकदा सेकंड ओव्हरसाठी स्ट्राईकला आला. सलग 2 षटकार ठोकल्यात आपल्या टीमसाठी. चांगली बॅटिंग करीत असताना मात्र गोलंदाज हेमंत दुधालवरती हा प्रेशर दबाव. इथे मात्र कशा प्रकारे मध्ये कमबॅक करावा लागेल हेमंतला विचार पडण्यामध्ये भाग पाडले गेले. समोर फलंदाज पाहता ऑन द फायर प्रणव कोहली हा फलंदाज. मोठे फटकेबाजी आपल्या टीमसाठी करून देत असताना पुढचा बॉल. इथं देखील हा सलग तिसरा षटकार पाहायला मिळते. लॉगर आणि लॉगऑफच्या मधून तिसरा षटकार पाहायला मिळते. सलगचा तिसरा षटकार. सुरुवात केली षटकारांनी आणि तिथून मात्र थांबत नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार, सेकंड बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती देखील षटकार आणि षटकारांनी मात्र टीमची धावसंख्या जाऊन ठेवली आहे. टोटल पाहतो आपण 37 धावा. 37 सेकंड ओव्हर पाहतो आपण. आतापर्यंत फक्त आणि फक्त 9 चेंडूंचा खेळ झालाय. हा चेंडू मात्र कमबॅक केलं. हाफ ट्रॅकेटचा बॉल होता. त्याला माहित आहे प्रणव हा ऑर पिच वरती मोठे फटकेबाजी करतो. त्यानंतर मात्र चेंडूची लांबी थोडीशी कमी केली आणि आलाय डॉट बॉल.
पुढचा बॉल इथे देखील मिस टायमिंग पाहायला मिळते, भरपूर उंची. क्षेत्ररक्षक जज करतो, कॅच ड्रॉप झाले तोपर्यंत सेकंड रन देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भरपूर उंच गेला होता बॉल आणि एवढा धावून येऊन जजमेंट घेणं थोडं सोपं नसतं. कॅच ड्रॉप झाली, 2 धावा मिळाल्या. 2 धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. सेकंड ओव्हर पाहतो आपण, महागडं षटक. आतापर्यंत विचार केला तर 20 धावा खर्च केल्यात. गोलंदाज पाहतो हेमंत दुधालला. सलग 3 षटकार प्रणव कोहलीच्या बॅटमधून. त्यानंतर चौथा बॉल आला डॉट आणि 5व्या बॉलवरती आल्या 2 धावा. अंतिम चेंडू शिल्लक असेल गोलंदाज हेमंत दुधालचं. लो फुलटॉस बॉल, चेंडू हवेत. संधी होती परंतु इथं मात्र संधीचा फायदा घेत आला नाही. तर चेंडू मात्र नॉन स्टॉपला चेंडू जात सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि षटकाची होतो समाप्ती. 2 षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 षटकाच्या आकडे धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 43 धावा. 43 लॉस्ट फॉर 1 विकेट. पहिलं षटक देखील पाहिलं आपण, मागणं षटक होतं. 19 धावा खर्च केल्या होता तुषार जाधवने. त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी आला होता सेकंड ओव्हरसाठी हेमंत दुधाल. खर्च धावा केल्या 24. आतापर्यंतचा विचार केला 2 षटकामध्ये तब्बल 43 धावा धावफलकावरती लागली गेली आहे. 1 विकेटचं पतन पाहतो आपण, सोनू पाटीलची विकेट. त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारची विकेट पडली नाहीये. 43 धावा धावफलकावरती रियाल शेख आलाय. इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. किमान डॉट बॉल फेकावा लागतील आणि कमीत कमी धावसंख्या खर्च करावे लागेल या ओव्हरमध्ये. जर अशाच पद्धतीने जर धावा येत असल्या तर धावांचा उच्चांक पाहायला मिळेल. द्रोणागिरी करंजा टीम कडनं आपल्याला पहिलाच बॉल. इथं मात्र मिस टायमिंग पाहायला मिळते. बॉल तर हवेत आहे, फिल्डर बॉल कडे येतो आणि पकडला जाईल. संपलाय खेळ. आधी फिल्डर होता, चांगला झेल पकडला. गरज होती मात्र त्रिमूर्ती श्री दत्त नगर ट्रॉम्बेट टीमला विकेटची. आणि तो 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बरोबरती विकेट मिळाली आहे. विकेट मिळाल्यानंतर कुठेतरी धावसंख्या थांबते, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये जे सुरुवात केली होती सोनू पाटीलनी, अप्रतिम सुरुवात केली होती. तिथून मात्र विकेट पडल्यानंतर धावा थांबल्या नव्हत्या. कारण की कुणाला आला होता, दुर्वेश कोहली आलाय. नवीन बॅटर दुर्वेश कोहली. फलंदाज बाद झाला. सेकंड विकेटचं पतन. 2 विकेट डाऊन. दुसरा विकेटचं पतन झालाय. संघ पाहतो आपण बॅटिंग करताना द्रोणागिरी करंजा संघ. त्यांना फाईट करत असताना संघ पाहतो आपण त्रिमूर्ती श्री दत्तनगर ट्रॉम्बे संघ. षटक क्रमांक 3. मार्गस्थ असताना पहिल्याच बॉलवरती रियाल शेखनं विकेट मिळवून दिली आपल्या टीमसाठी. धावसंख्या स्थिर पाहतो आपण 43 लॉस्ट फॉर 2 विकेट. आतापर्यंत दुर्वेश कोहली आले स्ट्रायकिंगला. फलंदाज पाहायला मिळेल रियाल शेख पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. गरज होती मात्र विकेटची. विकेट पडल्यानंतर कुठेतरी धावा थांबवण्याचा प्रयत्न निश्चितच असतो आणि तो मात्र प्रयत्न होईल का हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. बॅटिंग लाईनअप भरपूर मोठी पाहतो आपण. दुर्वेश आलाय. इथं मात्र पहा 1 धाव तर कंप्लीट केली, लाईन मिस केली आहे. पंचांचा इशारा वाईटचा आलाय. 1+1 2 धावा मिळतील. 2 धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. टीमची धावसंख्या पाहतो आपण 45 धावा धावफलकावरती. कुठेतरी विकेट मिळाल्यानंतर मात्र लाईन मिस केली आहे. धावा थांबवायच्या आहेत परंतु धावा थांबत नाहीयेत. 45 धावा धावफलकावरती पाहतो आपण. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन झालं परंतु त्यानंतर मात्र लाईन मिस केली. व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळाल्या टीमला. 45 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल इथे मात्र अगदी समोर केलाय. फिल्डर आहे. फक्त आणि फक्त सिंगल मिळते. फील्ड केला, थ्रो केला तोपर्यंत फक्त सिंगल मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 46 धावा धावफलकावरती. 46 धावा धावफलकावरती पाहतो आपण. रियान शेखने आता धावा थांबवण्याचा प्रयत्न केले आपल्या टीमसाठी.
हा चेंडू देखील खूप चांगला महत्वाचे गोलंदाज होते, ते मात्र प्रभाव टाकू शकले नाहीये, परंतु रियान शेखने मात्र चांगली गोलंदाजी केली आपल्या टीमसाठी. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये पाहिले आपण 43 धावा होत्या, परंतु त्यानंतर आला हा गोलंदाज. या गोलंदाजीने मात्र धावा थांबवण्याचं काम केलंय. गरज होती या टीमला कुठेतरी धावा थांबवण्याची. इथं मात्र अगदी समोर केलेला आहे, परंतु फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळते. फक्त सिंगल या ओव्हरमध्ये आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळत नाहीयेत. या ओव्हरमध्ये मोठे फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये, तर या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती नियंत्रण, चांगला दिशा, लेन लाईन खूप चांगलं पाहायला मिळते. गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. गोलंदाज पाहता आपण रियाल शेख, चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पुढचा बॉल इथं मात्र हा गुडलेन स्पॉटवरती बॉल पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतो. डॉट बॉल की सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. काय गोलंदाजी तुषार जाधव. त्यानंतर पण हेमंत दुधाल पाहिलं तर त्या गोलंदाजावरती आपलातून फटकेबाजी केली करंजा टीमने. त्यानंतर मात्र रियाल शेख आला. रियाल शेखने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत. पूर्णपणे बांधून ठेवल्या, जखरून ठेवलेत मोठ्या पटक्यापासून, परंतु तशी पटक्याबाजी करणार का? अजूनही वेल गेली नाहीये. अजून तिसरं षटक आहे, अजून एक चौथं षटक शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल इथं मात्र बॅटवरती बॉल घेतला. पुन्हा एकदा सिंगलच पाहायला मिळतात या ओव्हरमध्ये. डबल देखील पाहायला मिळाले नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये. आणि पंचांचा इशारा येतो तिसरा षटक समाप्तीचा यशस्वी षटक पाहायला मिळते. रियान शेखचं या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. टोटल आणि टोटल पाहतो आपण फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 48 धावा. फक्त 5 धावा खर्च केल्यात तिसऱ्या ओव्हरमध्ये. रियान शेखचं अप्रतिम षटक पाहायला मिळालं. इथं मात्र चांगलं कमबॅक केलं आता या ओव्हरमध्ये. आता मात्र शेवटचं षटक असेल. चांगली मॅच पाहतो, चांगली स्पर्धा पाहतो. खूप चांगली स्पर्धा, 5 दिवस चालणारी स्पर्धा. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक या स्पर्धेचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाच्या तिसरी मॅच पाहतो आपण. विनर टू विनर रियाला शेवटचं षटक घेऊन. इथं मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. अराउंड द कार्पेट वेगाने ट्रॅव्हल झालाय बॉल, परंतु इथं मात्र बॉल हरवलाय, परंतु बॉल पुढे घेऊन चाललाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने मात्र धावसंख्या पाहतो आपण 50 धावा कंप्लीट. 50 कंप्लीट झाली आहे. द्रोणागिरी करंजा टीमच्या धावा पाहतो आपण 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अयान शेख गोलंदाज पाहतो आपण. पहिल्याच बॉलवरती 2 धावा खर्च केल्यात. 50 धावा कंप्लीट झाल्या धावफलकावरती. पुढचा बॉल इथं मात्र फटका तर चांगला आहे, पण तो नो लँड मध्ये चेंडू विसवेल तोपर्यंत सेकंड रन कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न देखील असेल तोपर्यंत तिसरी धाव कंप्लीट. चौथीचा देखील प्रयत्न असेल आणि पहिल्यांदाच पाहतो आपण 4 धावा धावून काढल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा धावून काढल्यात दोन्ही फलंदाजांनी आणि 4 धावेने मात्र धावफलक पुढे गेला. 54 धावा धावफलकावरती असेल. 54 54 धावा धावफलकावरती. 54 लॉस्ट फॉर 2 विकेट. आतापर्यंतचा विचार केला शेवटचा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतो आपण अयान शेखला. पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केल्या. सेकंड बॉलवरती 4 धावा धावून काढल्यात. 4 धावा धावून काढणं सोपं नाहीये. बॉडी लँग्वेज बद्दल बघितलं गेलं तर मजबूत बॉडी आणि अशा वेळीच मात्र थोडाफार दमला असेल, थकला असेल, परंतु इथं मात्र तुमच्याकडे जास्त चेंडू शिल्लक नाहीयेत. शेवटचं षटक आहे. 4 चेंडू शिल्लक असतील. 4 मध्ये तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागेल. 54 धावा. फटका चांगलाय, दमलाय, थकलाय, परंतु बॉलला फेकून दिलाय. हा येतो षटकार. फलंदाज पाहतो आपण प्रणय कोहलीच्या बॅट मधून. सलामीचा फलंदाज प्रणय कोहली अफलातून फलंदाजी करतो. 54 नंतर 60 धावा धावफलकावरती. प्रणव कोहली हा फलंदाज, सलामीचा फलंदाज, काही जबाबदारी स्वीकारली आपल्या खांद्यावरती.
सुरुवातीला सोनू पाटीलला घेऊन गेला होता, सोनू पाटील बाद झाला. त्यानंतर मात्र कुणाल कोहली देखील बाद झाला, परंतु प्रणव कोहली सलामीचा फलंदाज अजूनही ट्रक ठोडून इथं मात्र फटकेबाजी त्याची पाहायला मिळते. 60 धावा धावफलकावरती. गोलंदाज अयान शेख. हा चेंडू मात्र चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळते. षटकारानंतर मात्र कमबॅक केलं. गोलंदाजाचं नाव आहे अयान शेख. गोलंदाजी पाहतो आपण, परंतु प्रणव कोहली थांबेल का? त्याच्याकडे क्षमता आहे, धमक आहे. फुल टॉस बॉल होता, इथे देखील मिस केला, परंतु पंचांचा इशारा, वाईटचा इशारा येते. पंचांचा इशारा वाईट. रन आउट नसेल असा. स्ट्राईक चेंज होणार नाही आणि रन देखील नसते आणि बाद देखील नसते. वाईट आलाय. एक चेंडू वाढलाय, एक धाव वाढली गेली खात्यामध्ये. पुढचा बॉल इथं तर फटका चांगला, स्ट्राईक स्वतःच्या खात्यात ठेवला आणि ठोकला षटकार. प्रणव कोहली नाव फलंदाजाचं आहे आणि ठोकताही षटकार आपल्या टीमसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराच्या मदतीने. 67 धावा, 67 धावा आणि वैयक्तिक पाहतो आपण 45 धावा आणि 15 चेंडूंचा खेळ केलाय. 15 चेंडू मध्ये 45 धावा, 300च्या स्ट्राईक रेट मध्ये हा फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. 15 चेंडू आणि 45 धावाची नाबाद केली. षटकार मारला तर 50 धावा कंप्लीट होतील. हा चेंडू थोडासा स्लोअर गतीचा चेंडू होता, परंतु सिंगल मिळते या बॉलवरती. सिंगल मिळाली. बॅटकट ओके, बॅटकट. 46 धावा त्याच्या खात्यामध्ये असतील. 68 धावा धावफलकावरती आणि वैयक्तिक पाहतो आपण 46 धावांची केली आहे. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ देत या बॅटरसाठी. नाव आहे बॅटरचं प्रणव कोहली. 16 बॉल मध्ये 46 धावांची दमदार केली आणि त्याच्या जोरावरती टीमची धावसंख्या घेऊन गेल्या 68 धावा. 69 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच त्रिमूर्ती श्री दत्तनगर ट्रॉम्बे टीम समोर. जसं सेकंड सत्र सुरू होईल तुमच्या समोर एक गोड आवाज ऐकायला मिळेल, परगावचा सागर पाटील. चोवीस बॉल 69चा टार्गेट असेल. धावांचा प्रचंड पाऊस पाडलाय. दमदार कामगिरी करावी लागेल. चला आपण इथून उतरायचं. ट्रॉम्बे टीम आता जास्त टाइमपास करू नका. तुम्हाला एक वेळा तुम्ही गेले तिथं. इसके बीच का मुकाबला कांचन जी कौन है?
हे बॅट्समन कोण गेलत? फिरोज आणि आयुष. आदित्य. तर सलामीचे गोलंदाज पाहूया आपण. द्रोणागिरी करंजा संघाकडनं. दिला असं आणि हा पहिला चेंडू खराब. म्हणजे सुरुवात खराब नाही झाली. अवांतरने अजनबी ओवळे संघाचा कर्णधार आणि तिरंगा शिवकर संघाचा कर्णधार. टॉससाठी संपर्क करा. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू जोरदार प्रहार. इथे मात्र बघूया काय होतोय. चेंडू एका टप्प्यानं चौका. संघाची धावसंख्या 5. धाबांचा टार्गेट भला मोठा आहे, भरपूर मोठा आहे. तर या टार्गेटला पोखरायचं असेल, या टार्गेटला पूर्ण करायचं असेल ना, तर कासं म्हणून ना ससा म्हणून पळावे लागेल. फास्ट रणनीतीने. पुढचा चेंडू. इथे मात्र बघा काय घडलंय मैदानामध्ये. आणि चेंडू सीमा पार 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 मिळाल्या. धावा 4. संघाची धावसंख्या धाबका लागतोय ती मात्र स्कोर गाडो स्कोर झालाय 9 धावा. पहिलं षटक हाताळतोय हिरेंद्र भगत. बघा धाबांचा भला मोठा आव्हान आहे, भला मोठा टार्गेट आहे. टार्गेटला कशा प्रकारे सामोरं जायचं. 24 चेंडू मध्ये 69 धाबा उभ्या राहाव्याच्या आहेत ट्रॉम्बे संघाला. चेंडू षटकार. षटकार दर्शवला. संघाची धावसंख्या धाबका लागली ती मात्र 15. 15 धावा धाबकावर. काय फलंदाजी करतोय ना. दडपणाखाली केलं न दडपणाखाली घेत असताना ट्रॉम्बे संघ. पुढचा चेंडू जो चेंडू सीमा पार. आता मात्र गोलंदाजाला विचार करण्यासाठी भाग पडलाय. या षटकामध्ये 2 षटकार, 2 चौकार आणि 1 अवांतर. टोटल धावसंख्या 21. काय दमदार फलंदाजी पाहायला मिळतोय फिरोज मस्कर आणि आदी काबल. दमदार कामगिरी. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. दमदार कामगिरी पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. तडाख्यामध्ये फलंदाजी करतोय फिरोज मस्कर. जबरदस्त कामगिरी करतोय. प्रत्येक गोलंदाजावर मात्र आक्रमण. आणि इथे मात्र संघाची धावसंख्या धाबका लागतोय 27 धावा. लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा कव्हरेज पाहायला मिळतोय. नमस्कार. नमस्कार भाऊ. आपण सामन्याचा आनंद घेता आपल्या मनाच्या अंतकणापासून सरसे स्वागत. स्वप्नील दादा हे सामन्याचा आनंद घेतात आपलं. करूया सरसे स्वागत. आणि आपण पाहतोय ऑस्ट्रेलियामध्ये आपण जबरदस्त खेळाडू पाहिला होता हसीम आमला. त्यांचे श्रेष्ठ असणारे आपले स्वप्नील दादा हे आपल्याला पाहायला मिळतात. दमदार कामगिरी. पाहूया पुन्हा एकदा. इथे मात्र षटक संपण्याचा इशारा आलाय. संघाची धावसंख्या धक्का लागतो ते मात्र 24 चेंडू मध्ये 69 टार्गेट असताना धाबा झाल्या धाबकावर 27. 28. येस सर. एन्जॉयचा दिवस आहे आज. मात्र पूर्णपणे एन्जॉयमेंट चालू आहे.
26 जानेवारी आली की गाडीला झेंडे लावणार, गाड्या धुणार, गाडीला झेंडे लावणार. शिवजयंती आली की गाडी धुणार, गाडीला झेंडे लावणार. पण नुसतं झेंडे लावून न फिरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आपल्या या महाराष्ट्रासाठी त्यांचा आचार विचार आत्मसात करा. निश्चित चंद्रकोर लावली म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे झाले असं नाही. अवघ्या असंख्य मावळे नाही, मुठभर मावळे घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि शिवकर संघाचा कॅप्टन आलेला आहे, त्यांचा करूया सरसे स्वागत. तर राजनबी ओवले संघाचा कर्णधार या, संदीप भाई या, आजा आजा ऊपर आ जाओ. शिवकर शिवकर न पाहूया पुन्हा त्या सामन्यात सुरुवात. आणि हा इतर दिवस अडण करण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल. चोरून मागचा दरवाजा उघडा ठेवला, चोर चोरू म्हणून गेला. काय नेलं काय घेतलं, एकच रुपया नेला फक्त. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली, 29 झाल्यात. 69चा टार्गेट आहे, 29 झाल्यात. गोलंदाज आपण पाहतोय अभिषेक कोहली. अभिषेक कोहली इस वक्त गेंदबाजी के बहादुर संभाल रहे. ये गेंद काप्याची गेंद, एक कलाई के साथ गेंद को मरा मेडिकल की दिशा में गेंद को, जब तक खिलाड़ी गेंद के नीचे गेंद को उठाए तब तक 1 रन मिलेगा. इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 30 रन स्कोर कार्ड के ऊपर. 69चा टार्गेट आहे. पुढचा चेंडू या षटकात देईल. पुन्हा एकदा झेल आहे की सेफ शॉट पाहायला मिळेल. आणि सेफ शॉट एक धाव तर पूर्ण दुसऱ्या प्रयत्न. श्रीदत्त नगर ट्रांबे कोलीवाडा. धावा झाल्या दाबलकावर 32 धावा. फिरोज मस्कर आणि आदी गावंड. काय जबरदस्त फलंदाजी चालू आहे. 24 चेंडू मध्ये 4 षटकांमध्ये 69 धावांचा टार्गेट पूर्ण करत असताना आतापर्यंत बनवल्यात त्या मात्र 32. दुसरे षटक चालू आहे. पुन्हा एकदा टायमिंग चेंज केले आणि चेंडू गोली की रफ्तार से गेंद गई सीमा के पार 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 मिल गया. 4-4-4-4-4. टीम का स्कोर कुल मिला के हुआ है 36. अजनबी ओवले संघाचा संघनायक शिवकर संघाचा कर्णधार आपली वाट पाहते. टॉस साठी या लवकर लवकर. JW ट्रॉफी काल पार पडली, त्याच्यामध्ये बास फायटर अजनबी ओवले संघाने तृतीय क्रमांक पटकावला. स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्मृती मैदान मानघर या मैदानावर. आणि आज मात्र तोच संघ आपल्याला या राजीव गांधी मैदानावर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि चेंडू सीमा पार आलाय दमदार. चौकार चौकार चौकार. संघाची धावसंख्या धमका लागली 40 धावा दाबलकावर. 69 धावांचा टार्गेट आहे. बघूया शिवकर म्हटलं की अनिल शेठ ढवले, वैभव शेठ ढवले यांचा गाव आणि बेस्ट अपडेटर राम पाटील यांचा गाव शिवकर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिली ब्रेक फ्लू, पहिला हादरा, पहिली विकेट नंबरच्या अस्त्राला. संघाची धावसंख्या धपकार लागली. आतापर्यंत स्कोर गाडव स्कोर पाहायला गेलं तर धावा झाल्यात 40. पहिला घरी गाडत नवीन फलंदाज यज्ञेश, विशाल, हेमंत, नितीन, आयुष. रियल ये देखो खुद को नाराजी दिखा रहे हैं फिरोज भाई.
पहले ओवर में आए थे 28, दुसऱ्या षटकामध्ये आले आता 12 आणि टोटल झाल्यात त्या मात्र 40. न्यू बैट्समैन यज्ञेश मैदान के अंदर. पानी पीते समय अभी मॅच काफी तंतोतंत जुळलेला आहे सामना. दोन्ही संघाच्या बाजूने तेवढा ऍडव्हान्टेज आहे. पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. गोलंदाजीची धुरा सांभाळतो गोलंदाज भावेश कोहली. चला चिंतामणी शेळके. ओ भाऊ तुम्हाला जायचं आहे ना, मग टाइमपास कशाला करता. बघा जबरदस्त निसर्ग रम्य वातावरण आणि या वातावरणामध्ये मधीत असलेलं राजीव गांधी मैदान. पहिला चेंडू तडाका तडाका तडाका. इथे मात्र झटका. चलो दुसरा खिलाडी मैदान से और ये नए बल्लेबाज आयुष. ये देखो इस टीम में हार्दिक पांड्या भी दिखते हैं हमको. बेहतरीन आशीष है. तुषार के काफी नजदीक रहते हैं. टीम के कुल मिला के स्कोर. चला अजनबी ओले संघाचा कर्णधार सामना संपत आलाय. शिवकर संघाचा संघनायक आपली वाट पाहत आहे. अप्रतिम अप्रतिम. आणि हा पंच वल्लेत अवंतर धावेने संघाची धावसंख्या 41 धावा दाखल काव्या. 69चा टार्गेट आहे 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये. बघूया तिसरं षटक प्रगतीपटावर आहे. दमदार कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सामना कसा खेळाचा त्याचा प्रात्यक्षिक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट चेंडू घेऊन काढलाय. इथे मात्र काय होणार काय घडणार. सुंदर फेंकी आणि तालमेल चुकलाय. और यहाँ पे काफी बढ़िया विकेट जो सम्राट छाया था वो अभी वादल या गुलशन मात्रे साहेबांचं आगमन. चला या टॉस करा भाई. या शिवकर संघाचा संघनायक आणि अजनबी ओले संघाचा संघनायक टॉस या वरती वरती. पहिल्या षटकातील सामने 5 षटकांचे असतील पहिल्या बोर मधले आणि सेकंड राऊंडचा सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या. या गुलशन मात्रे वरती या. आशिष नेरुलकर. आप पूरी तरह से जिम्मेदारी रहेगी आशीष के ऊपर. यानी 69 का टारगेट है. अभी तक कुल मिला के स्कोर हुआ है 42 बने हैं. इस ओवर की कुछ गेंद शेष रहेगी. भावेश कोहली है और इसी मैदान के ऊपर बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की दिखने को मिलेगी अजित मुंगा जी की ओर से. बाला स्पोर्ट्स की बैट लेके हमेशा खेलते हैं. काफी अच्छी गेंद थी लेकिन गेंद गई ऑप्शन से बाहर. या आया अंपायर का व्हाइट गेंद का इशारा. 1 रन में बढ़ोतरी. 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 43 धावा दाखल करावं लागल्यात. एका बदला आता या सामन्यानंतर आपण पाहणार आहोत अजनबी स्पोर्ट्स ओले आणि त्यांना फाईट करेल तो मात्र शिवकर संघ. 5 ओव्हरचा सामना असेल. पुन्हा एकदा कार्पेट बॅट द बॉलर स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू घेऊन काढलाय. सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. उरण करंजा विपक्ष श्री दत्तनगर ट्रॉम्बे कोलीवाडा. षटकात पुढचा चेंडू स्लो डिलिव्हरी आणि आता चेंडू समालोचन कक्षाच्या वरनं इवाना उडली आणि इथं मात्र चेंडू सीमा पार सर्वात लांबीचा जवळ 80 मीटरचा षटकार आणि संघाची धावसंख्या धपकार लागली ती मात्र 50. चेंडू द्या
आयुष्या बॅटमध्ये आला आहे. अप्रतिम कामगिरी. तर 50 झाल्यात. चेंडू द्या चेंडू आयोजक. दिला ना. चला या सामन्याला सुरुवात. 8 चेंडू 19 गरज. आणि पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. षटकारांची आतषबाजी पाहायला मिळतो. आयुष काय स्ट्रॉंग झोन. तुषारने जबरदस्त खेळाडू घडवलेत. आणि मगाशी सांगितलं फिरोजने की तुषार आमच्या सर्व इंडिया टॅप करतो आणि आम्हाला खेळायला त्याच्यामुळे मिळतोय. खरोखरच कौतुक करावं लागेल. जबरदस्त टीम बनवले. म्हणजे क्रिकेट जडतरचा खेळ नाही मित्रांनो. जर तुमच्या 11 जणांची एकी असेल, 11 जणांचा पाठिंबा असेल तर तुम्ही भल्या भल्या संघाला इथं मात्र नमवू शकता. आता मात्र 7 चेंडू 13 धावांची गरज. 7 बॉल 13. सेम मागाशीचा सामना आपण पाहिला विश्वंभे आणि ट्रांबे तसाच सिच्युएशन मध्ये सामना पाहायला मिळतोय. तर टॉस कोण जिंकलाय? टॉस कोण जिंकला? अजित. निर्णय काय? क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. धन्यवाद. षटकात पोचा चेंडू. ब्लॉकाचा मारा ब्रह्मास्त्राचा वापर पाहायला मिळतो. इथं मात्र चुकीला माफी नाही. बॅट कट. दमदार कामगिरी. धावा धापलकावर लागल्यात. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग मध्ये गरज असेल ती मात्र 12 धावसंख्येची. नितीन आला. 6 चेंडू 12 धावा. पाणी 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 पुरवा. पाणी पुरवा मैदानामध्ये. स्वयंसेवक पाणी पुरवा. खेळाडू पाणी पाहिजे. पाणी पाणी घ्या. पाणी घेऊन जा. पाणी मैदानामध्ये गेलेलं आहे. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण 6 चेंडू 12ची गरज. चेसिंग कंपल्सरी असणार याची दक्षता घ्या. तर ओवले संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवकर संघाच्या वाट्याला आलेली फलंदाजी. इथून आपण उतरायचं आहे फलंदाजी करताना चेंडूची चॉईस करून हा सामना संपल्यानंतर. सामन्याला सुरुवात पाहूया. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. येणारे चेंडू असतील 6 आणि 12 धावसंख्येची गरज. गोलंदाज आपण पाहतोय रितेश. रितेश आलाय. रितेश करंजेकर. येथे मात्र झेल आहे की बघूया. सोनू पाटील झेल घेतोय आणि फलंदाज बाद. 5 चेंडू असतील आणि गरज असेल ती मात्र विजयासाठी श्रीदत्तनगर ट्रॉम्बे संघाला 12 धावसंख्येचे. नितीन चालला नवीन फलंदाज. 5-12. 5 चेंडू 12 धावांची गरज. नितीन पाटील. चला लवकर नवीन फलंदाज.
जबरदस्त झेल घेतला सोनू याने. आता मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण 5 चेंडू 12 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 5. गोलंदाज आपण पाहतोय रितेश करंजेकर यांनी पहिलाच ब्रेक मिळवून दिलाय. 5 चेंडू 12 धावा. नवीन फलंदाज नितीन याच्यावर पूर्णपणे जिम्मेदारी असेल ती मात्र त्रिमूर्ती सिद्धत्तनगर ट्रॉम्बे संघाची. पंचांकडनं गाठ घेऊन घेण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. दमदार चेंडू अप्रतिम चेंडू फिरवला चेंडू व्हेरिएशन बदललं. 4 चेंडू 12 धावा. 4-12 दमदार कामगिरी करावी लागेल. 4 चेंडू 12 धावा. 69 धावांचं टार्गेट होतं तर मात्र ट्रॉम्बे संघासमोर उरण करंजा संघाने ठेवलं होतं. 4 मध्ये बनवायचे 12. हा चेंडू खूप निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. 4 चेंडू 12चं समीकरण. पुढचा चेंडू शरीराचा प्रचंड वेध घेणारा चेंडू इथे मात्र डायरेक्ट हिट केलाय आणि फलंदाज बाद. दमदार कामगिरी. आता मात्र सामना होता कुठं सामना आला कुठं. 3 चेंडू कंपल्सरी चेसिंग मध्ये 12 धावसंख्येची गरज. 2 षटकार तुम्हाला मारावेत लागतील. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या नयन तली. बॅट्समन हेमंत बॅट्समनचं नाव काय. चेंडू आणि धावांचं समीकरण 3 चेंडू 12 धावा कंपल्सरी. 3 चेंडू 12 धावा नाही त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर लवकर. सोनू पाटील. अतिशय जबरदस्त सामना आणि डावखुरा फलंदाज नेहमी डोकेदुखी ठरतो आपल्या संघासाठी. तोच मैदानामध्ये उतरलाय. या 3 चेंडूचा सामना करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली ज्याची रितेश करंजेकर. एक सफलता त्याला मिळाली. रनआउटचा विकेट हा बॉलरला नसतो. पण पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. षटकात पुढचा चेंडू पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 2 षटकार पाहायला मिळतील. बघूया काय होणार काय घडणार. हा चेंडू फार महत्वाचा. एक धाव तो पूर्ण केली. दुसऱ्या प्रयत्न जोरदार अपील चालू आहे आणि इथे मात्र बॅकअप मिळाला नाही त्याचा फायदा. 2 धावा तर पूर्ण केल्यात. 2 चेंडू 10. 1 षटकार 1 चौकाराची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा. 2 चेंडू 10 धावांची गरज. या चेंडूवर एखादा चौकार किंवा षटकार जर लागला तर सामना बनवू शकतो. पर्या क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नसतं. काय होणार काय घडणार या मैदानाच्या आतमध्ये बघूया. आता रंगात आली मॅच आणि हा चेंडू खराब. आता मात्र 2 चेंडू 9 धावेची गरज. 2 चेंडू 9 धावा. 1 षटकार 3 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र काय होतोय बघूया. शेप शॉटर आहे. आता मात्र पाहूया शेवटचा 1 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 7 धावांची. 1 चेंडू 7 धावा. पाहूया चमत्कार होतोय की काय पाहायला मिळेल. 1 चेंडू 7 धावा. सामना अजूनपर्यंत दोन्ही संघाच्या बाजूने तेवढाच महत्वाचा आहे. शेवटचा 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज. पाहूया याच्यानंतर अजनबी स्पोर्ट्स ओवळे आणि शिवकर. आला खराब. आता मात्र आला अवांतर.
काय होणार काय घडणार ही मॅच कोण जिंकणार दोन्ही संघाच्या पासल्या फुसफुस फुसफुस करणार एक चेंडू 6 धाव्यांची गरज एक चेंडू आणि कंपल्सरी षटकार षटकार मारावा लागेल एक चेंडू 6 धावा रितेश करंजेकर गोलंदाज आणि फलंदाज अश्विन चला एक चेंडू 6 धावांची गरज सर्व खेळाडू उठलेले आहेत बघा एक चेंडू 6 धावांची गरज आणि इथे मात्र उरण करंजा संघ 2 सामने जिंकलेला आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन नयन दली आणि पूर्ण कंपनी आणि हार्दिक आभार तुषार जाधव आशिष आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात आणि आपल्या संघाने चांगली कामगिरी केली आपला हार्दिक आभार तर मॅन ऑफ द मॅचचा मानकर ऋतू कांचनदादा पालकर सांगतील आम्हाला प्रणव कोहली या पण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी आणि आता ज्यांची स्पर्धा पार पडली ते मात्र अजनबी स्पोर्ट्स ओवले आणि इथे मात्र शिवकर संघाचं आगमन झालंय आणि त्यांच्या वाट्याला आली फलंदाजी तर